विचार केला आहे का? ज्याच्यासाठी आपण रात्रभर जागतो, ज्याच्या आनंदासाठी आपण स्वतःची इच्छा मारतो, ज्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचं दुःख लपवतो, तेच लोक एका क्षणात बदलून जातात. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मस्त राहायला शिका, कारण इथे कोणीच कायमचं कोणाचं नसतं. हा विचार नकारात्मक नाही, तर वास्तव स्वीकारून मजबूत बनवण्याचा मार्ग आहे. 1. अपेक्षा कमी, आनंद जास्त. आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण अपेक्षा ठेवतो की तो नेहमी आपल्यासाठी उभा राहील, ती नेहमी आपली साथ देईल, लोक आपली किंमत करतील. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन तुटतं. म्हणून अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. 2. प्रत्येकजण कायमचा सोबत राहणार नाही. जीवनात काही लोक येतात, काही शिकवण्यासाठी, काही साथ देण्यासाठी आणि काही फक्त अनुभव देण्यासाठी. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकेलच असं नसतं. म्हणून कोणी दूर गेलं तर स्वतःला दोष देत बसू नका. 3. स्वतःची साथ कधी सोडू नका. संपूर्ण जग तुमच्या विरोधात गेलं तरी एक व्यक्ती तुमच्या बाजूला कायम उभी राहिली पाहिजे, ती म्हणजे स्वतः तुम्ही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, कारण स्वतःची साथ सोडणारा माणूस जगात कुठेच आनंदी राहू शकत नाही. 4. शांत राहणं हीच ताकद आहे. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, नाती बदलतील, पण तुमचा स्वभाव आणि तुमची शांतता बदलू देऊ नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते. कधीकधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं. 5. स्वतःचं आयुष्य घडवा. लोकांनी तुमची आठवण ठेवावी म्हणून जगू नका. असं काहीतरी करा की तुमच्या कामामुळे, तुमच्या यशामुळे लोक तुम्हाला विसरूच शकणार नाही. स्वप्नांवर काम करा, ध्येयावर लक्ष ठेवा, बाकी सगळं वेळेवर सोडा. लक्षात ठेवा, इथे कोणीच कायमचं कोणाचं नसतं. पण याचा अर्थ प्रेम करू नका असं नाही. प्रेम करा, नाती जपा, पण स्वतःला हरवून नाही. स्वाभिमानाने जगा, मनापासून हसा आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी जगायला शिका, कारण शेवटी तुमचं आयुष्य आहे, तुम्हालाच जगायचं आहे. 6. लोकांचं मत बदलत राहतं. आज जे तुमचं कौतुक करतात तेच उद्या तुमच्यावर टीका करू शकतात. आज जे तुमच्यावर टीका करतात तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. म्हणून लोकांच्या मतानुसार जगणं सोडा, स्वतःच्या तत्वानुसार जगायला शिका. 7. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. प्रत्येक नातं वाचवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. जर एखाद्याला तुमची किंमतच नसेल तर त्याला थांबवण्यासाठी विनवण्या करू नका. जो मनापासून तुमचा असेल तो कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडणार नाही. 8. वेळ सगळ्यांना उत्तर देते. आज कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमची थट्टा करत असेल, तुमच्या स्वप्नांवर हसत असेल तर त्यांच्याशी भांडू नका. शांत राहा, मेहनत करा, कारण 9. मनशांती सर्वात मोठी संपत्ती आहे. मोठं घर, मोठी गाडी, खूप पैसा यापेक्षा मन शांत असणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे सतत तणाव, अपमान आणि दुःख मिळतं तिथून दूर जाण्यातच शहाणपण आहे. तुमची मनशांती कुणासाठीही गमावू नका. 10. स्वतःला रोज घडवत राहा. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की परिस्थिती बदलली तरी तुम्ही खंबीर उभे राहाल. रोज काहीतरी नवीन शिका, रोज स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवा. यश तुमच्याकडे आपोआप येईल. 11. हसत राहा, जगत राहा. जीवन खूप छोटं आहे, ते राग, तक्रारी आणि अपेक्षांमध्ये वाया घालवू नका. मनापासून हसा, मनापासून काम करा, मनापासून जगा, कारण प्रत्येक दिवस पुन्हा मिळत नाही. समारोप. म्हणून लक्षात ठेवा, मस्त राहायला शिका. लोक येतील जातील, परिस्थिती बदलेल, पण तुमचा आत्मविश्वास, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं हसू कधीच हरवू देऊ नका. कारण इथे कोणीच कायमचं कोणाचं नसतं, पण जो स्वतःचा होतो त्याला संपूर्ण जग जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. हसत जगा, स्वाभिमानाने जगा आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी जगा. अशाच दमदार, पॉवरफुल, मोटिवेशनल व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.